मंडळी, सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी काय बनवायचं, काय खायचं हा प्रत्येकालाच प्रश्न पडतो आणि सर्वात महत्त्वाचं ते झटपट बनणारं असावं आणि चमचमीत पण म्हणजे सर्वांनाच आवडणारं. तर आज आपण मस्त चमचमीत ओली भेळ बनवणार आहोत. तर ओली भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम मुरमुरे किंवा आपण त्याला चुरमुरे म्हणतो ते घ्यायचे. तुम्हाला जेवढी भेळ बनवायची त्यानुसार ह्या ठिकाणी मी एक मोठा बाऊल चुरमुरे घेतलेले आहेत. त्यामध्ये तुमच्याकडे अवेलेबल असतील ते फरसाण किंवा कोणतीही पापडी, शेव किंवा शेंगदाणे, फुटाणे ते काहीही आपण ॲड करू शकतो. फक्त त्याला एक थोडा क्रिस्पीनेस येण्यासाठी. एकदम फाईन कट केलेला कांदा ॲड करायचा मीडियम साईज आणि मस्त एक फाईन कट केलेला टोमॅटोसुद्धा ॲड करून घ्यायचा आणि वरतून थोडीशी फ्रेश कोथिंबीर जर अवेलेबल असेल तर मी या ठिकाणी कैरीचे काप ॲड केले, तेही ॲड केले तर भेळ आणखीन छान चटपटीत लागते. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि आपल्या आवडीनुसार आपण लाल तिखट. जर लाल तिखट स्किप करायचं असेल तर छानपैकी तुम्ही बारीक बारीक कट केलेली हिरवी मिरचीसुद्धा त्या ठिकाणी ॲड करू शकता. आणि एक मोठा चमचा आपण या ठिकाणी आंबट गोड चिंचगुळाची चटणी असते ती ॲड करायची, जी प्रत्येक चाट पदार्थामध्ये आवर्जून वापरली जाते. त्यामुळे प्रत्येक चाट हा खाताना मस्त चटपटीत लागतो. आणि थोडंसं वरती लिंबू पिळून घ्यायचं आणि हे मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या ठिकाणी जर तुम्हाला आवडत असेल तर गाजर, बीट ह्यालासुद्धा तुम्ही छान बारीक किसून ॲड करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल ओली भेळसुद्धा बनवू शकता. स्वीट कॉर्न असतील तर तेही ॲड करू शकता. ह्याला व्यवस्थित मिक्स केलं की झाली आपली झटपट अशी चटपटीत ओली भेळ बनून तयार. छानपैकी सर्व करायचं. वरतून जर तुम्ही अशी बारीक शेव ॲड केली तर एकदम तुम्हाला गाड्यावर जशी भेळ भेटते त्याच पद्धतीने त्याची चव लागेल. तर एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही ओली भेळची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि हां, तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. थँक यू. एन्जॉय. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी, जी फक्त 5 ते 10 मिनिटामध्ये तुमचं इव्हनिंग स्नॅक्स बनून तयार होतं. रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा.